मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण रंगमंचावरील अभिनय या संदर्भात सुधन्वा पानसे यांच्याशी संवाद साधला होता. या व्हिडिओमध्ये आपण कॅमेरासमोरील अभिनय याबद्दल त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. सुनना सुनना सुनना, क्या है? बॉस को बोलकर आज का डेडलाइन पोस्टपोन कर देना. कुछ नया बोल. लंच टाइम हो गया यार, कुछ मंगा ना. पिज्जा, पास्ता, बर्गर, कुछ भी चलेगा, मंगा. कुछ नया बोल. कुर्तोश. कुर्तोश. इसका हर फीलिंग सुपर यम है यार. देख देख, चिपोटले पोटैटो, वाह, ग्रिल्ड चिकन, ग्रिल्ड कॉटेज चीज, बारबेक्यू चॉकलेट पोटैटो, कारतूस कुर्तोश. मेरे मुंह में तो अभी से पानी आ गया. एक्सोटिक है लेकिन एक्सपेंसिव बिल्कुल नहीं. तूने आज पहली बार कुछ नया बोला है. कुर्तोश, रियल बाइट यही है. कुर्तोश यही है. सो कॅमेरा ऍक्टिंग या विषयाकडे बघताना सगळ्यात पहिल्यांदा जसं आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये नाटकासंदर्भातली ऍक्टिंग बद्दल बोललो होतो, तसंच ऍक्टिंगचे जे बेसिक्स आहेत ते तर आलेच पाहिजेत, पण त्याच्याबरोबर खूप महत्त्वाचा विषय तो म्हणजे कॅमेरा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. कारण कॅमेरा हे खूप टेक्निकल फील्ड आहे आणि त्या टेक्निकल फील्डनुसार किंवा कॅमेराच्या फ्रेम्सनुसार जे काही कॅमेऱ्याच्या फ्रेम्स आहेत ते आता पुढे बोलण्याच्या ओघात येतीलच. सो त्यानुसार तुम्हाला थोडीशी तुमच्या ऍक्टिंगची इंटेन्सिटी ही बदलावी लागते. सो आता ही ऍक्टिंगची इंटेन्सिटी म्हणजे काय की लाऊड ऍक्टिंग तुम्ही हा शब्द ऐकला असेल. सो जेव्हा आपण थिएटरमध्ये ऍक्टिंग करतो स्टेजवर, सो तेव्हा ऍक्टिंगची इंटेन्सिटी वेगळी असते, ती लाऊड असते. कारण लोक ही म्हणजे प्रेक्षक हे काही फुटांवर बसलेले असतात, म्हणजे साधारण एक 20 फुटावर प्रेक्षक सुरू होतो आणि त्याच्या पुढे जवळपास 100 फुटापर्यंत प्रेक्षक पसरलेले असतात. सो त्या मागच्या 100 फुटावर बसलेल्या प्रेक्षकाला सुद्धा ऍक्टरचे हावभाव दिसले पाहिजेत, ही रिक्वायरमेंट स्टेजची असते. पण तसं कॅमेऱ्याचं नसतं, राईट. सो कॅमेऱ्याची जी फ्रेम लावलेली आहे, समजा क्लोज असेल, मिड क्लोज असेल, टाईट क्लोज असेल, सो त्यानुसार तुमच्या ऍक्टिंगची इंटेन्सिटी ही बदलते, म्हणजे ऍक्टरने ते बदलणं अपेक्षित आहे. सो याचा अंदाज यायला काही अनुभव यावा लागतो आणि मग ही आपली जी ऍक्टिंग आहे ती कॅमेरानुसार मोल्ड करणे किंवा बदलणे हे स्किल ऍक्टरला जमणं, म्हणजे त्याला कॅमेरा ऍक्टिंग जमणं हे असं आहे. सो ह्याला थोडासा अनुभव अपेक्षित आहे. सो कॅमेरा ऍक्टिंगची इंट्रोडक्शन देताना काही गोष्टींचा विचार ऍक्टरने करणं गरजेचं आहे. ते म्हणजे कॅमेरा माध्यम कसं काम करतं, तर ते शॉर्ट्स मध्ये काम करतं. शॉर्ट्सचे काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये एक्स्ट्रीम लॉंग शॉट येतो, लॉंग शॉट येतो, मिड क्लोज येतो, क्लोज येतो, बिग क्लोज येतो, एक्स्ट्रीम क्लोजअप येतो. हे सगळे शॉर्ट्सचे प्रकार आहेत, हे तुम्ही नेटवर पण रिसर्च करू शकता. आणि ह्या सगळ्या शॉर्ट्स मध्ये कॅमेरा अँगल कसा लावलेला आहे आणि कशा पद्धतीने ऍक्टरचा चेहरा किंवा ऍक्टरची बॉडी कशा पद्धतीने दिसते हे ऍक्टरला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार बॉडी लँग्वेज कशी वापरायची, कशा पद्धतीने फेशियल एक्सप्रेशन द्यायची, याचा अभ्यास ऍक्टरला करावा लागतो.
आय कुठं आहे ग? गावात गेली, येईल आता. मला पैसे दे. पैसे कशाला? मला जिलबी खायची आहे. जिलबी? माझ्याकडे कुठलं आलं पैसे? तुझ्या बापाकडे मग. असं एक म्हणतात जे तुम्ही ऐकलं असेलच की नाटक हे ऍक्टरचं माध्यम आहे. नाटक बघताना प्रेक्षक हा स्टेजवर ऍक्टरकडे बघत असतो, त्यामुळे ऍक्टरची ऍक्टिंग प्रेक्षकाला खेचते. फिल्म हे माध्यम आहे, डिरेक्टरचं माध्यम आहे. कुठला शॉट लावायचा, कुठला कॅमेरा अँगल लावायचा हे ऍक्टर ठरवत नाही, हे लक्षात घ्या. हे डिरेक्टर ठरवतो आणि नंतर पुढे एडिटर ठरवतो की तो ठेवायचा की नाही फिल्ममध्ये. त्यामुळे तुम्हाला कुठला शॉट लावलेला आहे हे मुळात माहिती असणं गरजेचं असतं. त्यानुसार तुम्हाला ऍक्टिंग करावी लागते. आणि पुढे जाऊन थोडंसं ऍडव्हान्स सांगतो, जरी तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा तो शॉट काढला जातो ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये, फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये. त्याच्यामुळे तुमची ऍक्टिंग त्या लेवललाच झाली पाहिजे, तुम्हाला तो अँगल माहिती पाहिजे. सो याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये असं अजून बोलता येईल की जेव्हा तुम्ही मोबाईलवर कुठलीही फिल्म बघता किंवा टेलिव्हिजनवर फिल्म बघता, सो त्याला टेक्निकल भाषेमध्ये फ्रेम असं म्हणतात. सो फ्रेम मध्ये एक तर बॅकग्राऊंड असते आणि पुढचे आर्टिस्ट असतात. बॅकग्राऊंड जी असते ती आर्ट डिपार्टमेंट बघतं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी एखाद्या घराच्या दिवाणखान्यात बसलोय, दिवाणखाना म्हणजे हॉल, मी घराच्या हॉलमध्ये बसलोय, तर तो हॉल कसा हवा, भिंतीचा रंग कुठला हवा, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कुठल्या वस्तू हव्या, काय हवं, हे सगळं आर्ट डिपार्टमेंट, सेटिंग डिपार्टमेंट पण म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर ऍक्टरने अंगावर कुठले कुठले कपडे घालावे हे कॉस्ट्युम डिपार्टमेंट बघतात. बरोबर, ऍक्टरची हेअरस्टाईल, मेकअप कसा हवा आहे ती डिपार्टमेंट बघतात. आणि ऍक्टिंग करणं हे ऍक्टरचं काम आहे. या सगळ्यांनी मिळून ती फ्रेम बनते. वो जरा एक बार पढ़ लेना और मुझे या एक्चुअली दो चेंजेस हैं. मैंने आपको अभी मिनट पहले, कैन यू प्लीज चेक? सर मैं आपको थोड़ी देर में अरे सो ह्याच्यामध्ये जेव्हा ऍक्टरची पूर्ण बॉडी दिसत असते तेव्हा त्याला लॉंग शॉट म्हणतात. जेव्हा पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांच्या वरती एक स्पेस असते ज्याला हेडरूम म्हणतात. सो ती पूर्ण जेव्हा बॉडी दिसते तेव्हा त्याला लॉंग शॉट म्हणतात. असेच जेव्हा फ्रेम ती छोटी छोटी होत जाते, जेव्हा फ्रेम छोटी छोटी होत जाते तेव्हा एक्स्ट्रीम लॉंग शॉट, लॉंग शॉट, मिड क्लोजअप, क्लोजअप असे त्याला शब्द आहेत. हे तुम्हाला नेटवर सर्च केल्यानंतर कळेल. सो ही बेसिक कॅमेऱ्याची लँग्वेज ऍक्टरला कळणं गरजेचं आहे. त्याच्यात त्याला पुढची ऍक्टिंग कॅमेऱ्याची नाही कळत. सो याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. सो आता जर आपण बोलल्याप्रमाणे थिएटर हे माध्यम पूर्ण वेगळं आहे. ही दोन पूर्ण वेगळी माध्यम आहेत. म्हणजे काय की थिएटरमध्ये तिकीट काढून लोक येतात. थिएटरच्या नाटकाच्या शोला त्याला शो म्हणजे प्रयोग म्हणतात. बरोबर, इट इज अ एक्सपेरिमेंट. आणि फिल्मच्या किंवा कॅमेराच्या कुठल्याही जो काही ऑडिओ व्हिडिओ प्रेझेंटेशन असतं त्याला शो म्हणतात. म्हणजे तो प्रयोग नसतो तुमचा. हा फरक लक्षात घ्या. सो कॅमेराची जी ऍक्टिंग आहे आणि थिएटरमधली ऍक्टिंग यामध्ये फरक हाच आहे की स्टेजवरची ऍक्टिंग ही इम्प्रूव्ह होऊ शकते. म्हणजे पहिल्या प्रयोगात मे बी ऍक्टिंग कमी जास्त होईल नाटकाच्या, दुसऱ्या प्रयोगात थोडी इम्प्रूव्ह होईल, तिसऱ्या, 5व्या, 10व्या, 12व्या, 15व्या, 20व्या प्रयोगापर्यंत ती मॅच्युअर्ड ऍक्टिंग होईल. कॅमेराच तसं नसतं. तुम्ही एकदा ऍक्टिंग, डिरेक्टर एकदा ऍक्शन म्हणला की ऍक्टरची प्रोसेस सुरू होते
आणि जेव्हा तो कट म्हणेल, तो शॉट जेव्हा कट होईल तेव्हा ती ऍक्टिंग संपते. सो तो जो काही 2 मिनिटं 1 मिनिट तो जो काही काळाचा जो काही भाग आहे तो परत बदलता येणार नाही, हे लक्षात घ्या. सो कॅमेरा ऍक्टिंग ही रिप्लेस नाही होत, ती इम्प्रूव्ह नाही होत. कॅमेरा ऍक्टिंग ही तशीच राहते. सो यू हॅव टू बी व्हेरी प्रिसाइज आणि तुम्हाला खूप परफेक्ट ऍक्टिंग कॅमेरा समोर करणं गरजेचं आहे, जी रोलच्या रिक्वायरमेंट नुसार असेल ती. सो हा बेसिक फरक आहे कॅमेरा ऍक्टिंग आणि थिएटर ऍक्टिंग मधला. थिएटर ऍक्टिंग लाऊड असते, कॅमेरा ऍक्टिंग टेक्निकल असते, हे सगळेच म्हणतात. पण याच्या मागची नेमकी भावना काय की कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही ऍक्टिंग करता तेव्हा ऍक्टर हा तयार झाला ऑलरेडी. त्याच्या इंटेन्सिटी लेवलचं त्याला माहिती पाहिजे की मी कुठल्या पद्धतीने एक्सप्रेस करायचंय, किती इंटेन्सिटीने एक्सप्रेस करायचंय. नाटकात तुम्ही हे प्रयोग करून बघू शकता, जसं मी मगाशी म्हटलं तसं की हे वेगवेगळे प्रयोग तुम्ही करू शकता की बाबा एखाद्या प्रयोगात तुम्ही हा डायलॉग अशा पद्धतीने बोलून मी घेतो, मग त्याचा प्रेक्षकांची काय रिस्पॉन्स येतोय. फॉर एक्झाम्पल कॉमेडी नाटकामध्ये एक पंच नावाचा प्रकार असतो की बाबा मी प्रेक्षकांसमोर एखादं वाक्य म्हणल्यानंतर प्रेक्षक कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहेत हे तुम्हाला प्रयोगागडी कळत जातं. कॅमेरामध्ये असं नाहीये, जसं मगाशी म्हणले की तिथं प्रयोग नाहीये. सो तुम्हाला हे परफेक्ट माहिती पाहिजे की हे वाक्य मी अशा पद्धतीनेच बोललो पाहिजे जेणेकरून प्रेक्षकाची रिॲक्शन जी डिरेक्टरला अपेक्षित आहे तीच येणं अपेक्षित आहे. सो कॅमेरा समोरचा ऍक्टर हा थोडासा जास्त प्रशिक्षित लागतो आणि हे प्रशिक्षण हे थिएटर मधनच होतं. कारण एकदम तुम्ही उठलात आणि एकदम कॅमेरा समोर उभे राहिलात, सो हे खूप रेअर केसेस आहेत की ज्याच्यामध्ये त्या लोकांना कॅमेराची भाषा समजली आणि ते खूप चांगले ऍक्टर झाले. पण जनरली चांगले ऍक्टर होण्यासाठी तुम्हाला थिएटरचीच बॅकग्राऊंड लागते आणि थिएटरची ऍक्टिंग जशी तुम्ही मास्टरी करत जाता तसं तुम्ही कॅमेराच्या ऍक्टिंगला यूज टू होता, तुम्हाला समजतं की कॅमेरासमोर कशी ऍक्टिंग करायची. सो हा बेसिक फरक आहे. सो आपण जसं काही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ऍक्टिंगचे पण काही प्रकार आहेत, काही वाचिक, काही अभिनय, वाचिक अभिनय. सो या प्रकारामध्ये थिएटरच्या काही अभिनयामध्ये आणि कॅमेरा समोरच्या काही अभिनयामध्ये खूप फरक आहे. तसंच थिएटरच्या वाचिक अभिनयामध्ये आणि कॅमेराच्या वाचिक अभिनयामध्ये खूप फरक आहे. सो थिएटरमध्ये तुम्हाला वाक्य मोठ्यांदा बोलावं लागेल कारण तुमचा आवाज पोहोचणं अपेक्षित आहे तेवढ्या सगळ्या भागामध्ये. कॅमेराच्या मध्ये असा माईक असतो, तुम्हाला आवाज वाढवायची गरज नाही, तुम्हाला फक्त तुमची पिच मेंटेन करावी लागते आणि त्यातनं परफेक्ट इमोशन डिलिव्हर करावे लागते. सो हे परत प्रॅक्टिसचा भाग आहे आणि टेक्निकॅलिटीचा थोडा भाग आहे. सो हे बेसिक फरक कॅमेरा आणि थिएटर ऍक्टिंग मध्ये आहे. आणि शेवटचा जो टेक्निकल खूप महत्वाचा फरक आहे तो म्हणजे प्रोफाइलिंग आणि लाईट्स. थिएटरमध्ये लाईट्स आणि प्रोफाइलिंग जे असतं ते प्रेक्षकांच्या सिटिंग अरेंजमेंट नुसार तुम्हाला चेंज करावं लागतं. थिएटरचे काही नियम आहेत, कसं उभं राहावं, कसं चालावं, कशा पद्धतीने वळावं, कुठे बघावं, लुक्स कुठे द्यावे, हे सगळे थिएटरचे नियम आहेत. तसंच कॅमेराचे नियम वेगळे आहेत. कॅमेराच्या पोझिशनिंग नुसार आणि तुम्हाला डिरेक्टर सिनेमॅटोग्राफर सांगतात की तुमचा लुक कुठे हवा आहे, कुठले लुक दिल्यानंतर तुम्ही कुठल्या कॅरेक्टरकडे बघताय. थोडंसं एक्सप्लेन करतो, मे बी काही लोकांना कळणार नाही. मास्टर शॉट नावाचा प्रकार असतो. सो मास्टर शॉट मध्ये सगळं सीन दिसतं, लोकेशन दिसतं, कोण कुठे बसले, कोण कुठे उभं आहे, कोणाची काय पोझिशन आहे, कोणाची काय वर्किंग चालू आहे, हे सगळं दिसतं. सो त्या मास्टर शॉट नंतर जेव्हा क्लोज शॉट लागतात, सो त्या क्लोज शॉट मध्ये तुमचा लुक कुठे हवा आहे नेमका, म्हणजे मास्टर शॉट मध्ये तो कोरिलेट होईल. हे थोडंसं समजायला सुरुवातीला अवघड आहे, पण ह्याचं जे गणित आहे किंवा ह्याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे ऍक्टरला माहिती असणं गरजेचं आहे कॅमेरा ऍक्टिंग मध्ये. हे आपण पुढे मे बी डिटेल मध्ये बोलू, पण हे बेसिक फरक आहे थिएटर ऍक्टिंग आणि कॅमेरा ऍक्टिंग. ऍक्टरला फिल्म कशी बनते हे पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या प्रोसेसेस मध्ये, म्हणजे प्रोसेसेस मी असे शब्द वापरतो की प्री प्रोडक्शन ही एक प्रोसेस आहे, प्रोडक्शन ही एक प्रोसेस आहे, पोस्ट प्रोडक्शन एक प्रोसेस आहे आणि त्याच्यानंतर रिलीज आणि डिस्ट्रीब्युशन किंवा प्रमोशनल फिल्मचं प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज ही एक प्रोसेस आहे. सो या सगळ्या प्रोसेसेस मध्ये ऍक्टर्सच्या जबाबदाऱ्या या वेगवेगळ्या असतात. त्यासाठी फिल्म कशी बनते हे ऍक्टरला माहिती पाहिजे. ज्या स्टेप्स फिल्म मध्ये फॉलो केल्या जातात साधारण तशाच स्टेप्स टेलिव्हिजन सिरियल्स मध्ये पण फॉलो केल्या जातात आणि OTT माध्यमातून जे बनतात प्रोडक्शन्स
त्याच्यामध्ये पण त्या स्टेप्स फॉलो केल्या जातात. तर त्याच्याबद्दल आपण आता काही पॉईंट्स बोलू. त्यातला पहिला पॉईंट तो म्हणजे प्री प्रोडक्शन, ज्याच्यामध्ये ऍक्टरच्या स्क्रिप्ट दिली जाते आणि त्याचा त्याला अभ्यास करायला सांगितलं जातं. सो ह्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ते म्हणजे कॅरेक्टरचा अभ्यास, त्या अनुषंगाने बॉडी लँग्वेज, वाचिक अभिनय आपण जे मगाशी बोललो ते कॅरेक्टर शोधणे. आता फॉर एक्झाम्पल जर ऐतिहासिक फिल्म असेल, जसे छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या फिल्म्स आहेत, छत्रपती संभाजीराजांवरच्या फिल्म्स आहेत, सो या फिल्म्ससाठी त्या पद्धतीचा बोलण्याचा लहजा, ती ऐतिहासिक भाषा, ऐतिहासिक मराठी भाषा, त्या काळात वापरले गेलेले शब्द, त्याचा अभ्यास, हा सगळा अभ्यास ऍक्टरला करावा लागतो. पुढची महत्वाची गोष्ट अंग मेहनत. काय आहे की आत्ताच्या काळामध्ये आपण सगळे एक ठराविक लाईफस्टाईलला यूज टू आहोत, पण पूर्वीच्या काळामध्ये तशी लाईफस्टाईल नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये वाहनं नव्हती, पूर्वीच्या काळामध्ये सोफा नव्हते बसायला. सो हे जे खूप बारीक बारीक फरक आहेत, पण त्यांनी बॉडी लँग्वेजमध्ये खूप फरक करावा लागतो ऍक्टरला. सो एक तालमीमध्ये जी कमवलेली बॉडी असते त्या पद्धतीची बॉडी स्वतःची तयार करणं ही एक प्री प्रोडक्शन मधली महत्वाची जबाबदारी आहे. याचे उदाहरण देतो. तुम्हाला दंगल पिक्चर आठवत असेल तर आमिर खाननी हे केलं होतं की त्यांनी त्याचा पूर्ण साईज बदलला होता बॉडीचा. मुझे लगा कि ये मैंने पंगा ले लिया है क्योंकि अब ये होगा नहीं. जब आप हिमालय की चोटी को देखते हो तो आपको लगता है कि आप कभी पहुंच ही नहीं पाओगे. वो चीज़ बहुत दूर लगती है, बहुत मुश्किल लगती है. आप निराश हो जाते हो. पहले दिन आप करते हो और आपको लगता है कि यार अभी तो शुरुआत ही है, बहुत दूर जाना है. तो ये जो निराशा की थॉट्स आते थे मेरे मन में, मैं उनको हटा देता था और मैं सोचता था कि जो भी है सिर्फ आप इस दिन के बारे में सोचो. जो सफ़र है उसके अंत के बारे में मत सोचो. कब पहुंचूंगा, कैसे पहुंचूंगा, वन डे एट अ टाइम, वन स्टेप एट अ टाइम. डॉक्टर निखिल धुरंधर साहब अमेरिका में उनकी डाइटिशियन थे. उनके साथ हम लोगों ने एक कस्टमाइज्ड डाइट प्लान, कैलोरिक डेफिसिट डाइट प्लान, 1800 कैलोरी से लेके 2500 कैलोरी तक इट यूज्ड टू ऑसिलेट. डाइट इज नंबर वन इन चेंजिंग योर बॉडी. आप कितनी भी कसरत कर ले, अगर आपका डाइट सही नहीं है तो आपको रिजल्ट नहीं मिलेगा. कभी कभी वो बहुत थक जाते थे और बोलते थे मेरे से सेट नहीं जाएगा या मेरे से नहीं होगा, आई एम वेरी टायर्ड. सो मैं करता था कि ठीक है सर, हम वेट कम कर देंगे पर हम एक्सरसाइज कैरी करेंगे, बट मैं उस वेट को कम नहीं करता था. सो उस चीज़ की वजह से उन्होंने जब मार के ये सेट ख़त्म किया तो मैंने उनको बता दिया कि ये सेट आपने कभी नहीं किया था. दिस वाज द फर्स्ट टाइम यू डन इट सो हैवी. और फिर धीरे 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 देखते ही देखते आपकी बॉडी जो है वो ट्रांसफॉर्म होने लगती है. एक सुपरस्टार अगर इतने पैशन के साथ इन्वॉल्व होकर आपकी फिल्म में काम कर रहा है तो उससे बेहतरीन बात आपके लिए कुछ और हो नहीं सकती है. I've hit 9%. 9.67. 9.67. Yes. 9.67. Finally hit it. You hit the target, sir. 9.6. फोटो ले लो. सेम थिंग नटरंग मध्ये अतुल कुलकर्णींनी हे केलं होतं. सो हे करतात, चांगले चांगले ऍक्टर्स हे करतात. सो हे सगळं प्री प्रोडक्शन मध्ये प्लॅन केलेलं असतं. सो ही ऍक्टरची तयारी असते. सो स्क्रिप्टिंग लेवलला हे होतं. मग स्क्रिप्टिंग लेवल नंतर जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे प्रोडक्शनचा प्लॅन करणं सगळा. त्याच्यामध्ये ऍक्टर्सना तारखा मिळतात की कुठल्या तारखांना त्यांना शूटिंगला जायचंय.
सो हा जो प्रोडक्शनचा प्लॅन असतो प्रोडक्शन डिपार्टमेंट सगळं बनवतात. प्रोडक्शन डिपार्टमेंट, डिरेक्शन डिपार्टमेंट हे सगळं मिळून बनवतात आणि ह्या प्रोडक्शन प्लॅननुसार ऍक्टरला शूटिंगला जावं लागतं. सो शूटिंगला गेल्यानंतर आता प्रोडक्शन सुरू होतं. प्री प्रोडक्शनची प्रोसेस ही साधारण स्क्रिप्टिंग, त्याच्यानंतर प्रोडक्शन प्लॅन बनवणे आणि सगळ्या ऍक्टर्स बरोबर काही लिगल कॉन्ट्रॅक्ट करणे, त्यांच्या तारखा घेणे, ह्या सगळ्यामध्ये प्री प्रोडक्शन विषय संपतो. त्यानंतर येतं प्रोडक्शन हा विषय. प्रोडक्शन म्हणजे ऍक्च्युअल शूटिंग, म्हणजे ऍक्च्युअल तुमचं कॅमेराचं जिथं कॅमेरा आणला जातो, रेंट आउट केला जातो, कॅमेरा डिपार्टमेंट, लाईट डिपार्टमेंट, आर्ट डिपार्टमेंट, तुमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, कोरिओग्राफर्स, देर आर लॉट ऑफ डिपार्टमेंट्स. जवळपास 15 ते 16 डिपार्टमेंट्स आहेत. त्या डिपार्टमेंटचे हेड्स असतात, त्यांचे असिस्टंट्स असतात. सो ह्या सगळ्यांचा मिळून जी शूटिंगची ऍक्टिव्हिटी होते, ऍक्च्युअल शूटिंगची लोकेशनवर जाऊन, मग ते शहरातलं असेल, ग्रामीण असेल, सेटवरचं असेल, समुद्रावरचं असेल, जे काय असेल, जे काय लोकेशन ठरलेलं असेल तिथे जाऊन ऍक्च्युअल शूटिंग होण्याचं प्रोडक्शन. सो ही जी प्रोडक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ऍक्टर्सची जबाबदारी काहीतरी वेगळी असते. सो त्याच्यामध्ये जसं मी काही मधल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की स्क्रिप्टचा ऍक्च्युअल शूटिंगच्या आधी अभ्यास करणं, त्यानुसार स्क्रिप्ट कॅमेरासमोर जाऊन अतिशय योग्य पद्धतीने ऍक्ट आउट करणं आणि डिरेक्टरला जो रिझल्ट पाहिजे तो तुमच्या ॲबिलिटीनुसार बेस्ट देणं, हे ऍक्टर्सचं खूप महत्त्वाचं काम आहे. दिस इज प्रोफेशनल ऍक्टिंग. याच्यासाठीच ऍक्टर्सला पेमेंट मिळतं आणि यासाठीच सगळी तयारी असते. सो जेव्हा प्रोडक्शन प्रोसेस संपते, जेव्हा पूर्ण फिल्मचं शूटिंग पूर्ण होतं, त्याच्यानंतर ते म्हणजे पोस्ट प्रोडक्शन. सो पोस्ट प्रोडक्शन म्हणजे काय, थोडक्यात एक इंट्रोडक्शन देऊन ठेवतो की एडिटिंग आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग होतं, बॅकग्राऊंड साऊंड लावला जातो, काही व्हीएफएक्स असेल तर ते ऍड केलं जातं, ॲनिमेशन ऍड केलं जातं आणि साऊंडमध्ये पण काही प्रकार आहेत, फॉली आहे, त्याच्यानंतर डबिंग आहे जिथं ऍक्टर्सना परत बोलवलं जातं. जेव्हा ऍक्टर्स अवेलेबल नसतात तर डबिंग आर्टिस्ट बोलवले जातात. सो हे सगळं प्रोसेस जी चालू असते ही 2-3 महिने चालू असते चांगल्या फिल्मसाठी. सो हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन संपतं आणि ऍक्च्युअल फिल्म तयार होते. ओके, सो ही जी फायनल प्रिंट आपण ज्याला म्हणू, फिल्मची जी फायनल प्रिंट असते, सो ही फायनल प्रिंट तयार झाल्यानंतर ती पुढे सेन्सॉर बोर्डाकडे पाठवली जाते आणि पुढच्या प्रोसेसेस होतात आणि त्याच्यानंतर मग फिल्मची रिलीजची डेट ठरते. मग जी काय डेट असेल किंवा फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट सो 15 ऑगस्टची जर डेट असेल तर त्या डेटच्या आधी साधारण महिनाभर प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज सुरू होतात जिथं ऍक्टर्सना परत सहभागी व्हावं लागतं. म्हणजे चांगल्या फिल्म्समध्ये किंवा चांगल्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये पहिल्यांदा जेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन केलं जातं तेव्हा त्याची आयडिया ऍक्टर लोकांना दिलेली असते की बाबा या महिन्यामध्ये अंदाजे फिल्म आपली होईल, त्याच्या आधी एक 20 दिवस 15 दिवस तुम्ही आमच्याबरोबर प्रमोशन ऍक्टिव्हिटीजना या आणि तेव्हा ऍक्टरला यावं लागतं. सो ही ऍक्टर्सची जबाबदारी ही प्रत्येक प्रोसेसेसमध्ये वेगवेगळी असते. सो अशा पद्धतीने सगळं शूटिंग होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा फिल्म रिलीज होते त्याच्यानंतर ऍक्टर्स पूर्णपणे मोकळे होतात जबाबदारीतून. सो ही प्रोसेस झाली फिल्मची. OTTची पण साधारण अशीच असते. सिरियलचं प्रमोशन नसतंच कारण सिरियलच्या ऍक्टिव्हिटीज होत नाही, तिथं जाऊन शूटिंग करणं हा विषय असतो. सो अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये ऍक्टर्सची जबाबदारी ही अशी असते. अभिनयाच्या विविध पद्धती याच्यामध्ये खूप महत्वाचा पॉइंट मला इथे मांडायचा आहे. जगभरामध्ये ऍक्टिंग साठी वेगवेगळे स्कूल्स असतात. स्कूल्स इन द नॉट सेन्स शाळा, स्कूल्स म्हणजे त्यांचे थॉट प्रोसेस, त्यांची मांडण्याची पद्धत. शेक्सपिरियन ड्रामा किंवा ब्रेख्ट, स्टॅनिस्लावस्की असे खूप मोठी नावं आहेत जी ऍक्टिंग मधल्या लोकांना माहिती असतात, नवीन लोकांना माहिती नसतात म्हणून मी सांगतो. सो ह्या लोकांनी ऑलरेडी खूप मोठं काम किंवा रिसर्च या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. आपल्याकडे सुद्धा इंडियामध्ये भारतामध्ये भरत मुनी होऊन गेलेले आहेत. त्यांचं नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ आहे जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिंग किंवा अभिनय या गोष्टीकडे बघण्याचे लोकांचे पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहे याचा अभ्यास करणं कुठल्याही ऍक्टरला गरजेचं असतं. तुम्हाला चांगली ऍक्टिंग करायची आहे आणि जर या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवायचं आहे तर तुम्हाला चांगला ऍक्टर होण्यासाठी काय काय पद्धतीची ऍक्टिंग चालू असते मार्केटमध्ये, असं शब्द वापरू आपण, काय काय पद्धतीची ऍक्टिंग चालू असते किंवा काय काय पद्धतीची ऍक्टिंग रिक्वायर्ड असते
याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण जसं तुम्ही फिल्म आता म्हणजे जसं आपण कॅमेराचंच बोलतोय, सो फिल्मचे पण जॉनर्स आहेत बरोबर. हॉरर जॉनर आहे, कॉमेडी आहे, थ्रिलर आहे, फॅमिली ड्रामा आहे. सो या सगळ्या जॉनर्समध्ये डिरेक्टरला नेमकं काय अपेक्षित आहे, तुमच्यासमोर जो डिरेक्टर म्हणून व्यक्ती बसलेला असो त्याला नेमकं तुमच्याकडनं कुठल्या पद्धतीच्या रिॲक्शन्स, कुठल्या पद्धतीची ऍक्टिंग अपेक्षित आहे, तुमचं कॅरेक्टर कशा पद्धतीने पोर्ट्रे करायचं आहे. सो या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं असतं आणि यासाठी तुम्हाला थोडं प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं सुरुवातीला, कारण हे सगळंच नवीन आहे. त्यामुळे हे लगेचच एका वर्षाने येईल, 6 महिन्यात येईल आणि तुम्ही मास्टर व्हाल असं नसतं. सो यू हॅव टू काय म्हणतात, यू हॅव टू डायजेस्ट इट, यू हॅव टू थिंक अबाउट इट, किंवा कशा पद्धतीने पोर्ट्रे करायचं आणि मग हे तुम्हाला कॅमेरासमोर व्यवस्थित मांडता येतं. सो ह्या ज्या वेगळ्या थॉट प्रोसेसेस आहेत किंवा या ज्या ऍक्टिंगच्या वेगळ्या मेथडॉलॉजीज आहेत याचा अभ्यास हा प्रत्येक ऍक्टरने करावा. मेथड ऍक्टिंग जसं आपण आता मगाशी बोललो, वेगवेगळी स्कूल्स आहेत नाटकाची, त्याच्यापैकी एक प्रकार सध्या प्रचलित आहे तो म्हणजे मेथड ऍक्टिंग. सो प्रत्येक ऍक्टरची एक मेथडॉलॉजी असते ऍक्टिंग करण्यासाठी, ऍक्टिंग एक्सप्रेस होण्यासाठी एक मेथडॉलॉजी तो ऍक्टर वापरतो. ही मेथडॉलॉजी कशी तयार होते तर प्रॅक्टिसनी, ज्याला आपण साधना म्हणू, आपल्या सगळ्यांच्या माहितीचा शब्द, की कशा पद्धतीने शब्दोच्चार, वाचिक अभिनय कसा करायचा. मी एक्झाम्पल देतो. तुम्ही जर खूप मोठे मोठे ऍक्टर्स बघितले भारतातले, खूप सगळ्यांना माहिती असतं नाव म्हणजे अमिताभ बच्चन सर, त्यांचा आवाज, त्यांचं वाचिक, त्यांचा जो आवाज आहे हा तुम्हाला डोळे बंद करून पण समजतो. तुम्हाला सांगायची गरज नाही पडत की कोण व्यक्ती बोलती. सो ही त्या माणसाने घेतलेली प्रचंड मेहनत आहे आणि त्यांनी त्याची एक मेथड तयार केलेली आहे की मी कशा पद्धतीने बोलणार, मी कशा पद्धतीने माझी डायलॉग डिलिव्हरी करणार, माझ्या आवाजातल्या कुठली पट्टी मी वापरणार, खर्च वापरणार की थोडं तारसप्तकातला आवाज वापरणार, कशा पद्धतीने मी वाक्य बोलणार, कुठल्या शब्दांवर जोर देणार, ह्या सगळ्याची एक मेथड तयार करणं ही मेथड ऍक्टिंगची एक सुरुवात आहे. सो हा जो काही स्वतःची पर्सनॅलिटी उभी करण्याचा जो प्रकार आहे, सो दॅट इज अ मेथड ऍक्टिंग. सो या पद्धतीत अजून काही खूप मोठी मोठी नावं आहेत, जसे जुन्या काळातले काही नट दिलीप कुमार साहेब होते की ज्यांचा आवाज वेगळा कळायचा, तसं खूप आहे. सो हे जी मेथडॉलॉजी आहे याचा अभ्यास करणं, असंच देहबोलीचा पण आहे, म्हणजे ज्याला आपण काही अभिनय म्हणून, बॉडी लँग्वेज, देहबोली, काही अभिनय. सो ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चालण्यावरनं कळतं की समोर नेमका कुठला ऍक्टर आहे. समजा जर अंधारातनं एखादा ऍक्टर चालत येतोय, सो यू विल कम टू नो. मी अजून याचं खूप सोपं उदाहरण देतो, हे सगळ्यांच्या परिचयाचं आहे. तुम्ही सगळेच तुमच्या आई वडिलांना खूप चांगलं ओळखता बरोबर. समजा लाईट गेली तुमच्या घरातली आणि दरवाजाची बेल वाजली, बाहेरून आवाज आला की मी आहे, तर तुम्ही आवाजावर ओळखता की कोण आहे, मग सांगायची गरज नाही पडत. सो यू आर सो यूज टू इट की तुम्हाला आवाजावर कळतं की तुमची आई आहे, भाऊ आहे का वडील आहे. सेम थिंग जेव्हा दार उघडा आहे, लाईट गेले, रात्रीची वेळ आणि एक व्यक्ती चालत आली बरोबर. सो तुम्हाला ते चालण्यातनं पण कळतं की ही व्यक्ती कोण आहे. सो कारण हे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, त्या व्यक्तीची चालण्याची मेथड, त्या व्यक्तीचा आवाज, बोलण्याची मेथड ही तुमच्या मेंदूमध्ये इम्प्रिंट आहे. लक्षात आलं. हे एक उदाहरण दिलं मी. तसंच हे जे ऍक्टर्स आहेत, जी त्यांची मेथड जशी ही पुढे कॅरी फॉरवर्ड करतात, कॅमेरा समोर कसं ते एक्सप्रेस होतात, ही जी मेथड जेवढी परिणामकारक ते बनवतात तेवढी ती तुमच्या लक्षात आली. सो ही मेथड ऍक्टिंगची एक सुरुवात, बिगिनिंग आपण म्हणतो. सो असे बरेच ऍक्टर्स, असे बरेच चांगले ऍक्ट्रेसेस आहेत की जे मेथड ऍक्टिंग आज वापरतात आणि याचा त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होतो. सो हे मेथड ऍक्टिंग.